मित्रांनो, आपण सगळे आयुष्यात कुठेतरी ना कुठेतरी लोकांशी इंटरॅक्ट करत असतो. पण तुम्ही कधी नोटीस केलंय का? काही लोकांचं प्रेझेन्स इतकं स्ट्रॉंग असतं की ते जिथे असतात तिथे लोक आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होतात. ते जास्त बोलत नाहीत, शो ऑफ करत नाहीत, तरी सुद्धा लोक त्यांचं ऐकतात, त्यांना इम्पॉर्टन्स देतात आणि त्यांच्या बोलण्याला वेट असतो. आणि दुसऱ्या बाजूला काही लोक असतात जे खूप बोलतात, खूप एक्सप्लेन करतात, स्वतःला प्रूव्ह करण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तरीही लोक त्यांना सिरियसली घेत नाहीत. त्यांच्या बोलण्याकडे लोक दुर्लक्ष करतात. मग हा फरक नेमका कुठे तयार होतो? हा फरक फक्त नॉलेजमध्ये नसतो, पैशात नसतो, तर तो असतो त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आणि त्यांनी डेव्हलप केलेल्या इन्फ्लुएन्समध्ये. इन्फ्लुएन्स म्हणजे लोकांना फोर्स करणं नाही किंवा त्यांना कंट्रोल करणं नाही. इन्फ्लुएन्स म्हणजे लोक स्वतःहून तुमचं ऐकतात, तुमच्या विचारांना व्हॅल्यू देतात आणि तुमच्या प्रेझेन्सला रिस्पेक्ट करतात. आणि ही स्किल कोणालाही शिकता येते, जर योग्य माइंडसेट आणि काही प्रॅक्टिकल हॅबिट्स तुम्ही फॉलो केल्या तर. या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही पॉवरफुल टेक्निक्स समजून घेणार आहोत, ज्या तुम्हाला तुमचा इन्फ्लुएन्स वाढवायला मदत करतील. या टेक्निक्स तुम्हाला जास्त बोलण्यापेक्षा स्मार्ट बोलायला शिकवतील, रिॲक्शन देण्यापेक्षा सिच्युएशन समजून घ्यायला शिकवतील आणि लोकांवर इम्प्रेस करण्यापेक्षा त्यांच्यावर जेन्युइन इम्पॅक्ट कसा टाकायचा हे समजावतील. जर तुम्हाला आयुष्यात लोकांनी तुम्हाला सिरियसली घ्यावं, तुमचं बोलणं ऐकावं आणि तुमच्याकडे रिस्पेक्टने पाहावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कधी कधी फक्त काही छोटे चेंजेस आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यात केले तर आपली पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलायला सुरुवात होते. कदाचित आज तुम्हाला असाच एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळणार आहे, जो तुमचा इन्फ्लुएन्स आणि कॉन्फिडन्स दोन्ही वाढवू शकतो. नंबर 1, जास्त बोलू नका. मित्रांनो, जास्त बोलणं सुरुवातीला कॉन्फिडन्स वाटतं, पण खरं सांगायचं तर ते तुमची व्हॅल्यू कमी करतं. जे लोक प्रत्येक गोष्टीत बोलतात ते हळूहळू लोकांसाठी कॉमन होतात, पण जे लोक कमी बोलतात तेव्हा लोक त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देतात. कारण स्कॅरिसिटी व्हॅल्यू वाढवते. कमी बोलणं म्हणजे काहीच बोलू नका असं नाही, तर जेव्हा बोला तेव्हा मिनिंगफुल आणि इम्पॅक्टफुल बोला. रियालिटी सायलेन्स इक्वल टू पॉवर. नंबर 2, लगेच रिप्लाय देऊ नका. मित्रांनो, इन्स्टंट रिप्लाय देणं म्हणजे इमोशनल रिॲक्शन, पण थोडा पॉज घेणं म्हणजे मॅच्युरिटी. जेव्हा तुम्ही लगेच रिप्लाय देत नाही तेव्हा तुम्ही सिच्युएशन समजून घेत आहात असं दिसतं. तुमचं बोलणं बॅलन्स्ड आणि थॉटफुल होतं. हा छोटासा पॉज तुमचं इम्प्रेशन कम्प्लिटली बदलतो. रियालिटी पॉज इक्वल टू कंट्रोल. नंबर 3, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, सगळ्यांना खुश करणं हे अशक्य आहे आणि जे लोक हे करायचा प्रयत्न करतात त्यांची स्वतःची व्हॅल्यू कमी होते. नो म्हणणं म्हणजे इगो नाही, तर सेल्फ रिस्पेक्ट आहे. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता तेव्हा लोक तुम्हाला जास्त रिस्पेक्ट देतात. रियालिटी नो इक्वल टू सेल्फ रिस्पेक्ट. नंबर 4, तुमच्या प्लॅन्स सगळ्यांना सांगू नका. मित्रांनो, प्रत्येक प्लॅन सगळ्यांना सांगणं हे स्मार्ट नाही, कारण सगळे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह नसतात. काही लोक डिस्करेज करतात, काही निगेटिव्ह बोलतात आणि तुमचं फोकस डिस्टर्ब होतं. म्हणून शांतपणे काम करा, रिझल्ट स्वतः बोलू द्या. रियालिटी प्रायव्हसी इक्वल टू प्रोटेक्शन. नंबर 5, इमोशन्सवर लगेच रिॲक्ट करू नका. मित्रांनो, अँगर, फ्रस्ट्रेशन, जेलसी या इमोशन्स तुम्हाला कंट्रोल करतात.
जर तुम्ही लगेच रिॲक्ट केला तर तुम्ही सिच्युएशन हरता. काम राहणारा माणूसच योग्य डिसिजन घेतो. रिॲलिटी काम इक्वल टू स्ट्रेंथ. नंबर 6, सगळ्यांवर ट्रस्ट करू नका. मित्रांनो, ट्रस्ट ही खूप व्हॅल्युएबल गोष्ट आहे. ती लगेच देऊ नका, ती अर्न करायला लावा. ब्लाइंड ट्रस्ट केल्यामुळेच लोक जास्त वेळा फसतात. रिॲलिटी ब्लाइंड ट्रस्ट इक्वल टू रिस्क. नंबर 7, लोक काय बोलतात ते नाही, काय करतात ते पहा. मित्रांनो, वर्ड्स खूप वेळा फेक असतात, पण ॲक्शन्स कधीच खोटं बोलत नाहीत. जो माणूस बोलतो खूप पण करतो कमी, त्याच्यावर ट्रस्ट करू नका. लोकांच्या ॲक्शन्स वरूनच त्यांना जज करा. रिॲलिटी ॲक्शन्स इक्वल टू ट्रूथ. नंबर 8, अटेन्शन मागू नका. मित्रांनो, अटेन्शन मागणं म्हणजे विकनेस दाखवणं. स्मार्ट लोक अटेन्शन मागत नाहीत, ते व्हॅल्यू क्रिएट करतात. जेव्हा तुम्ही व्हॅल्युएबल बनता, अटेन्शन आपोआप येतं. रिॲलिटी व्हॅल्यू इक्वल टू अट्रॅक्शन. नंबर 9, कंपॅरिझन थांबवा. मित्रांनो, स्वतःची तुलना इतरांशी करणं म्हणजे स्वतःची व्हॅल्यू कमी करणं. प्रत्येकाचा जर्नी वेगळा असतो. तुम्ही फक्त स्वतःवर फोकस करा, तुमची ग्रोथ बघा. रिॲलिटी फोकस इक्वल टू ग्रोथ. नंबर 10, हर गोष्टीला रिॲक्ट करू नका. मित्रांनो, सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देणं गरजेचं नसतं. काही गोष्टी इग्नोर करणं हेच स्मार्टनेस असतं. जिथे तुम्ही रिॲक्ट करत नाही, तिथे दुसऱ्याचा कंट्रोल संपतो. रिॲलिटी इग्नोर इक्वल टू पॉवर. नंबर 11, कन्सिस्टन्सी ठेवा. मित्रांनो, आज चांगलं उद्या वाईट असा बिहेवियर लोकांना कन्फ्यूज करतो. कन्सिस्टंट लोकांवरच लोक ट्रस्ट ठेवतात. तुमचं बिहेवियर स्टेबल ठेवा. रिॲलिटी कन्सिस्टन्सी इक्वल टू ट्रस्ट. नंबर 12, स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा. मित्रांनो, ग्रोथ कधीच थांबवू नका. दररोज थोडं इम्प्रूव्ह व्हा, स्किल्स वाढवा, माइंडसेट सुधारवा. कंटिन्युअस ग्रोथ तुम्हाला कॉन्फिडंट बनवते. रिॲलिटी ग्रोथ इक्वल टू कॉन्फिडन्स. नंबर 13, बाउंड्रीज ठेवा. मित्रांनो, लिमिट्स क्लिअर नसतील तर लोक तुम्हाला यूज करतात. बाउंड्रीज म्हणजे सेल्फ प्रोटेक्शन आहे. जेव्हा तुम्ही लिमिट्स सेट करता तेव्हा लोक तुम्हाला सिरियसली घेतात. रिॲलिटी बाउंड्रीज इक्वल टू रिस्पेक्ट. नंबर 14, स्वतःची व्हॅल्यू ओळखा. मित्रांनो, जर तुम्ही स्वतःला व्हॅल्यू देत नाही तर दुसरेही देणार नाहीत. लो सेल्फ वर्थ तुमची पर्सनॅलिटी वीक बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमची वर्थ ओळखा. रिॲलिटी सेल्फ व्हॅल्यू इक्वल टू स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. म्हणून मित्रांनो, आज आपण जे 14 उलट कामे समजलो ती सुरुवातीला साधी वाटतील, पण त्यांचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. कारण मेजॉरिटी लोक जे करतात त्याच्या अगदी उलट हे प्रिन्सिपल्स आहेत. लोक जास्त बोलतात पण तुम्ही कमी बोला. लोक लगेच रिॲक्ट करतात पण तुम्ही शांत राहा. लोक सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ओळखा. याच छोट्या छोट्या गोष्टी तुमची पर्सनॅलिटी कम्प्लिटली बदलतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जग बदलायचं नाही, लोकांना कंट्रोल करायचं नाही. पण तुम्ही स्वतःला कंट्रोल केलं, तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग केला तर लोक आपोआप तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात. रिस्पेक्ट मागून मिळत नाही, तो अर्न करावा लागतो. आणि इन्फ्लुअन्स फोर्स करून मिळत नाही, तो तुमच्या बिहेवियर, तुमच्या कन्सिस्टन्सी आणि तुमच्या सेल्फ रिस्पेक्ट मधून तयार होतो. आजपासून एक छोटासा डिसिजन घ्या. तुम्ही प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करणार नाही. तुम्ही सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि तुम्ही स्वतःवर काम करणं थांबवणार नाही. कारण शेवटी जग तुमच्यासाठी बदलणार नाही, पण तुम्ही बदललात तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि जे लोक स्वतःला बदलतात तेच लोक आयुष्यात पुढे जातात आणि खऱ्या अर्थाने जिंकतात.
मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल आणि तुम्हाला असा माइंडसेट मिळाला असेल जो तुमची पर्सनॅलिटी स्ट्रॉंगर बनवू शकतो, तर तुमचा छोटासा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक फक्त नंबर वाढवत नाही, तर तो मला सांगतो की तुम्हाला असा प्रॅक्टिकल आणि रिअल लाईफमध्ये उपयोगी पडणारा कंटेंट आवडतो. त्यामुळे मला अजून असे व्हिडिओज बनवण्याची मोटिवेशन मिळते. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू ठेवा, कारण इथे तुम्हाला फक्त मोटिवेशन नाही तर तुमचं माइंडसेट बदलणारे, तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करणारे आणि तुमच्या आयुष्यात रिअल चेंज आणणारे व्हिडिओज मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता ठेवू नका. तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा जो सतत लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करतो किंवा ज्याला स्वतःची व्हॅल्यू ओळखायची आहे. कदाचित तुमचा एक शेअर त्याच्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंज घडवू शकतो. तुमचा सपोर्ट म्हणजे फक्त एक क्लिक नाही, तर तो या जर्नीला पुढे नेणारी ताकद आहे. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.